नमस्कार. विश्वसंवाद केंद्र देवगिरी प्रांत आयोजित संत संदेश या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. आपण सर्वच जण जाणतो की आपले मनस्वास्थ्य जर ठीक असेल तर आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो. आपल्या संतांनी पण आपल्याला हेच सांगितले आहे. जसे की संत तुकोबांनी सांगितले आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. त्यामुळे कुठल्याही संकटांना आपण मानसिकदृष्ट्या खंबीरपणे तोंड दिले तर विजय निश्चितच आपला, मग ती आजची कोरोनाची आपत्ती का असेना. तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून सर्व कल्याणकारी बौद्ध धम्म संपूर्ण विश्वाला दिला. भगवान बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान व त्यांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग मनुष्याला अंतर्बाह्य शुद्ध करण्यास समर्थ आहे. याच अनुषंगाने आजच्या संत संदेशाचा विषय आहे भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग आणि कोरोना मुक्ती. व या विषयावर आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे पूजनीय भदंत सुदत्त बोधीजी यांचे. MCOM MBA पर्यंत शिक्षण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयात 5 वर्षे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 23 वर्षे लेखाधिकारी म्हणून काम पाहिले व त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. बौद्ध महासभा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. जागतिक कीर्तीचे धम्मगुरू डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन महाथेरो यांचे ते शिष्य होत. 2018 सालचा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. अधिक वेळ न घेता मी पूजनीय भदंत सुदत्त बोधीजी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. निरोधम अणुत्पादम अणुच्छेदम अशाश्वतम अनेकार्थम अनानार्थम अनागमम अनिर्गमम यः प्रतीत्य समुत्पादं प्रपञ्चोपशमं शिवं देशयामासु तं बुद्धं तं वन्दे वन्दितांवरम्. या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान बुद्ध, बोधिसत्वचरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक क्रांतीला विनम्र अभिवादन. विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमाने ही जी संतांची व्याख्यान मालिका येथे ठेवण्यात आलेली आहे, त्यामध्ये बौद्ध भिक्षूंनीही आपले व्याख्यान तथा मत प्रकट करावे म्हणून मला बोलण्याची इथे संधी मिळत आहे. सध्या कोरोनावर प्रत्येक धर्मगुरूंची हीच भावना असणार आहे की हा कोरोना या जगभरातून नष्ट व्हावा आणि त्याच्यासाठी काय काय उपाय करावेत. शासन तर आपले उपाय सुचवितच आहे, त्यांच्या परीने शासनाच्या सोबत संपूर्ण जनताही सहकार्य करीत आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची लस प्राप्त झालेली नाही अशी ही माहिती मिळत आहे. परंतु जोही औषधोपचार भारतामध्ये सध्या शासनाच्या वतीने सुरू आहे, त्यामधून कोरोनायुक्त जे लोक आहेत ते मुक्त देखील होताना दिसत आहेत. आणि म्हणून ज्या औषधांनी हे मुक्त होत आहेत ती अतिशय चांगली बाब आहे. प्रत्येकाने कोरोनामुक्त झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाच्या संपूर्ण विनंतीला प्रत्येकाने अवलंबिला गेलं पाहिजे, त्याच्यावर उपाय केला पाहिजे. श्रद्धा व अंधश्रद्धा हे दोन प्रकार भारतामध्ये उच्च कोटीवर दिसून येतात.
काही जण म्हणतील अंधश्रद्धेतून हा कोरोना दूर होईल, तर काही जण म्हणतील श्रद्धेतूनच हा कोरोना दूर होईल. अंधश्रद्धा आणि श्रद्धा हे फार मोठे विषय आहेत. महत्त्वाचा विषय कोणाची श्रद्धा असो, कोणाची अंधश्रद्धा असो, श्रद्धा, दृढ श्रद्धा या अर्थाने मी इथे वापरत आहे. मला असं वाटते की कोरोनाच नव्हे, कुठलाही रोग असो, त्या व्यक्तीचं मन जर स्वस्थ असेल, त्या व्यक्तीचं मन जर चांगलं असेल, मन जर विकार मुक्त असेल, तर त्याला कुठल्याही रोगाला हाकलून देण्याची शक्ती आपोआपच निर्माण होऊ शकते. मन अस्वस्थ असेल तर ते कुणालाही स्वस्थ बसू देत नाही. स्वस्थ मन होणं इतकं सोपं नाही. स्वस्थ मन करा, विकारयुक्त मन करा, हे सांगणं सोपं आहे, परंतु त्या मनाला स्वस्थ करण्याची प्रक्रिया जर माहीत नसेल तर कुणाला काहीही करता येणार नाही. एखाद्या स्त्रीला साबण दिली, कपडेही दिले, पाणीही दिलं आणि कपडे धुण्याची प्रक्रियाच माहीत नसेल तर ते कपडेही पडून राहतील, पाणीही पडून राहील आणि साबणही पडून राहील. असलाच प्रकार मन स्वस्थ होण्याचा देखील आहे. कुठल्याही आजारावर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, इम्युनिटी पॉवर वाढवायचा असेल, तर प्रत्येकाचं मन स्वस्थ असणं हे अतिशय आवश्यक आहे असं वाटते. या मनावर 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी आपला शोध लावला आणि तो शोध संत साहित्याद्वारे प्रत्येकाच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळतो. संत कबीर म्हणतात, परख सके तो परख ले प्राणा, एक पलक की तलाश में, अरे मुझे कहाँ ढूंढता बंदे, मैं तो तेरे पास में. म्हणजे मला जर शोधायचं असेल, निर्वाण पद असेल, मोक्ष असेल, याला शोधायचं असेल तर इकडे तिकडे फिरून चालणार नाही, तर स्वतःला शोधलं पाहिजे. आणि स्वतःला शोधण्यासाठी मनाची स्वस्थिमुक्ती आवश्यक आहे. मराठींच्या गीतामध्येही एक गीत ऐकायला मिळतं, कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे शोधिसी. काय अर्थ आहे? एकच अर्थ आहे. प्रत्येक जण आपापल्या मताने फक्त शब्दांचा बदल करतो, परंतु परमेश्वराला, ईश्वराला जर कुठे शोधायचं असेल तर काशी, मक्का, मदिना किंवा इतर कुठेही जाण्याची गरज नाही. स्वतःमध्ये शोधलं पाहिजे. स्वतःचा शोध हा सर्वात मोठा शोध असतो. एक हिंदी गाणं फार जुनं आहे, कवी कुठले आहेत माहीत नाही, त्यांनीही मनावर फार सुंदर रचना केलेली आहे. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. गीतात मनावरच संपूर्ण आहे की तोरा मन दर्पण कहलाय. दर्पण म्हणजे आरसा. मन हा आरसा आहे. मनाला शोधायचं असेल, स्वतःला शोधायचं असेल तर आरशामध्ये स्वतःला पहा, तुम्ही कसे आहात तुम्हाला ते दिसून येईल. तेव्हा या सर्व प्रक्रियेतून आपल्याला जाणवते की मन हे प्रधान आहे. भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वीच सांगितलं, म्हणो पुब्बंगमा धम्मा, म्हणो सेठ्ठा मनोमया, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मनवेती चक्कं व बहतो पदम. यालाच दुसऱ्या ठिकाणी म्हटलेलं आहे की म्हणो पुब्बंगमा धम्मा, म्हणो सेठ्ठा मनोमया, मनसाचे प्रसन्नेन. पहिल्या ठिकाणी पदुठ्ठेन आहे
दुसऱ्या ठिकाणी आलं पसन्नेन, भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती. जिथे पदुठ्ठेन आहे तिथे दुःख मनवेती आलेलं आहे, जिथे पसन्नेन आहे तिथे सुख मनवेती. छायाव अनपाहिनी. माणसाचं मन, अर्थ सांगतो याचा की माणसाचं मन भगवान बुद्ध म्हणतात हे प्रधान आहे. जितके काही संस्कार निर्माण होतात, शरीर आणि मन याला रूप, शरीर आणि मन, रूप आणि मन याला जर पाहायचं असेल तर त्याचे जे संस्कार आहेत त्याला बघावं लागेल. आणि ते संस्कार हळूहळू हळूहळू जो नष्ट करतो, त्या संस्काराचं शिथिलीकरण करतो, तोच शेवटी आपल्या मनाची स्वस्थी मुक्ती करू शकतो. मन, चांगल्या मनाने जेही संस्कार कराल तुम्ही, चांगल्या मनाने जेही कर्म कराल तर तुम्हाला सुख प्राप्त होते. कसे सुख प्राप्त होते? जशी माणसाची सावली अंतिम समयी देखील त्याच्या सोबतच चालते. माणसाची सावली अंतिम समयी त्याला सोडून जाते. हा मेला, मी याच्यासोबत कशाला राहू अशी कधीही म्हणत नाही. तर ती माणसाची सावली मेल्यानंतरही त्याच्या सोबत जशी जाते तसं माणसाला सुख प्राप्त होते. आणि मन जर वाईट मनाने किंवा वाईट कर्माने तुम्ही काही कर्म करीत असाल, वाईट बुद्धीने काही कर्म करीत असाल तर तुम्हाला दुःख प्राप्त होते. त्याला उदाहरण दिलं भगवंतांनी. ते म्हणतात की बैलाच्या मानेवर जू आणि पाठीमागे चाक, तो कितीही किलोमीटर चालत असला धावत, त्या बैलाच्या मानेवरील जू आणि पाठीमागे असणारं चाक जसं त्याला सोडत नाही, तशाच प्रकारे दुःखातूनही तो मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून सब पापस्य करणं कुसलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं. की कुठलेही पाप कर्म करू नका. सगळे जे काही करायचं असेल तर पुण्यकर्मच करीत राहा. पाप कर्म कराल तर त्या चाकोरीबद्ध बैलासारखं दुःख प्राप्त होईल. आणि पुण्यकर्म कराल तर माणसाची सावली जशी अंतिम समय देखील त्याला सोडत नाही असं सुखही प्राप्त होईल. तेव्हा हे शिकण्यासाठी, या विकारातून मुक्ती होण्यासाठी 2600 वर्षापूर्वी भगवंतांनी याला ओळखण्यासाठी कार्यकारण भावाचा सिद्धांत सांगितला. हा कार्यकारण भावाचा सिद्धांत नाव जरी कठीण वाटत असेल परंतु अतिशय सोपा आहे. कार्य कारण भाव. कार्याशिवाय कुठलंही कारण नाही आणि कारणाशिवाय कुठलंही कारण नाही. याला अतिशय सोप्या भाषेत सांगायचं असेल तर दही आहे कशापासून बनलं तर दुधापासून बनलं. दूध नसतं तर दही झालं नसतं. बर्फ, पाणी आहे म्हणून बर्फ बनला, पाणी नसतं तर बर्फ बनला नसता. या चराचरामध्ये, या अणुरेणूमध्ये जे छोटे 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 अणुरेणू आहेत हे नेहमी सतत बदलणारे आहे आणि कुठल्या तरी कारणामुळे त्यांचं परिवर्तन होत आहे. काही रेणू आपल्याला आज अस्तित्वात दिसतील, काही रेणूचं भविष्यामध्ये अस्तित्व आपल्याला संपलेलं दिसेल, परंतु त्याच्यामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे. हे ज्याला समजते तो समजतो की याचा हा परिवर्तन झालेला आहे, हे संपलेलं नाही. हे समजावून सांगण्यासाठी भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्याचा सिद्धांत सांगितला. या जगामध्ये दुःख आहे सर्वांनाच माहीत होतं, परंतु दुःखाचा स्वीकार करायला केवळ भगवंतांनी सांगितलं. दुःख आहे सर्वांनाच माहीत होतं. व्याकुळता आहे, विरह आहे, दौर्मनस्य आहे, दुःख आहे, म्हातारपण आहे, मृत्यू आहे, हे सगळ्यांनाच माहीत होतं, परंतु त्याचा स्वीकार कोणी केला नाही. आणि भगवान बुद्धांनी पहिलं आर्य सत्य सांगितलं की दुःख आहे, याचा स्वीकार केला पाहिजे. दुसरं आर्य सत्य सांगितलं की दुःखाचे कारण आहे आणि त्याचा समुदाय आहे. दुःख एक नाही तर त्याचा समुदाय आहे. हा दुःखाचा समुदाय आहे. हा दुःखाचा समुदाय आहे, एक दुःख नाही. कुठल्या तरी अविद्येपासून सुरुवात होते तर शेवटी त्याचा नाश होईपर्यंत हे 12 दुःखाची साखळी आहे. या दुःखाची कळी 12
सत्याची सांगितलेली आहे. अविद्येपासून संस्कार निर्माण होतात, संस्कारापासून विज्ञान निर्माण होतं, विज्ञानापासून नाम आणि रूप म्हणजे शरीर आणि मन हे तयार होतं. शरीर आणि मन तयार झालं की 6 आयतनं तयार होतात. म्हणजे कुठल्या तरी कारणापासून काहीतरी तयार होत आहे, ही साखळी आहे. 6 आयतन निर्माण झाली तर माणसामध्ये स्पर्शाची भावना निर्माण होते. तो फस्त करू लागतो, स्पर्श करू लागतो. स्पर्श झाला की संवेदना निर्माण होतात आणि संवेदना निर्माण झाल्या तर तृष्णा निर्माण होते. संवेदना झाल्याशिवाय तृष्णा निर्माण होत नाही. तृष्णा निर्माण झाली की माणूस त्या तृष्णेमध्ये आसक्ती निर्माण करतो, त्याच्यामध्ये त्याची आसक्ती निर्माण होते. तन्हापच्चया उपादान, उपादान म्हणजे आसक्ती, त्याला चिटकून राहणे. त्या आसक्तीमुळे फस्सपच्चया वेदना, वेदनापच्चया तन्हा, तन्हापच्चया उपादान, उपादानपच्चया भव, संसाराची निर्मिती व्हायला लागते. आणि जिथे संसाराच्या निर्मितीचं चक्र सुरू झालं भव, तर भवमधून जन्म होतो. भव निर्मितीची प्रक्रिया झाली की जन्माची प्रक्रिया सुरू होते आणि जन्म सुरू झाला की मग सुरू दुःख, आपलं आजारपण आलं, वृद्धत्व आलं, म्हातारपण आलं, अनेक व्याधी आल्या. दो मनस्सु पायासा संभवंती, संपूर्णपणे व्याकुळता आली. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, नाही भेटलं की व्याकुळता होणे. हे सगळ्या प्रकारचं मृत्यूपर्यंतचं संपूर्णपणे हे आलेलं आहे. याला तोडता येते, ह्या संपूर्ण साखळीला तोडता येते. जो या संपूर्ण साखळीला तोडू शकतो, जो या संपूर्ण साखळीला तोडू शकतो, तो खरा विजेता होतो, तो खरा विजेता होतो. या विजेता बनण्यासाठी भगवान बुद्धांनी दुःख, हे जे दुःख आहे 12 साखळीचं, नष्ट करता येते, हे 3रं आर्य सत्य सांगितलं. आणि 4थं आर्य सत्य सांगितलं की नष्ट करण्याचा उपाय देखील आहे. नुसतं दुःख आहे सांगितलं नाही, दुःखाचा समुदाय सांगितला, दुःखाचं कारण सांगितलं, कुठल्या कारणामुळे कुठलं दुःख होते. तेवढ्यावरच थांबले नाही, याला नष्ट करता येते हे शोधून काढलं. आणि नष्ट करता येते तर मग त्याचा उपाय देखील सांगितला. आणि त्या उपायालाच म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग. हा आर्य अष्टांगिक मार्गच माणसाला खरी मुक्ती मिळवून देऊ शकतो, माणसाला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त करून देतो, ज्याला 2500 वर्षा 2600 वर्षापूर्वीच्या भाषेत निर्वाण म्हटलेलं आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. निर्वाण हे एक धम्माची उच्च कोटीतील अवस्था आहे. म्हणजे तिथे मुक्ती, त्या मुक्तीनंतर काही नाही, त्या मुक्तीनंतर काही नाही. देह हे निर्वाणपद माणसाला जिवंतपणी पाहता येते. हे निर्वाणपद माणसाला स्वतःच्या जिवंतपणी पाहता येते. लोक मेल्यानंतर काही लोक त्याला निर्वाण मिळालं म्हणून हे करतात, ते चुकीचं आहे. तर हे निर्वाण भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. त्याचे आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 अंग आहे. सम्यक दृष्टी नंबर 1, नंबर 2 सम्यक संकल्प. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प ह्या दोन्ही मिळून माणसाची प्रज्ञा जागृत होते. ह्या दोन्ही मिळून माणसाची प्रज्ञा जागृत होते. प्रज्ञा म्हणजे काय? शुद्ध बुद्धी, त्याला मिळालेलं ज्ञान. कसं मिळते हे ज्ञान? 3 प्रकारे प्राप्त करता येते. ज्ञान 3 प्रकारे करता येते. सम्यक दृष्टी आहे म्हणजे जे सत्य आहे त्याचा स्वीकार करणे. संकल्प, एकदा दृढ निश्चय केला, एकदा तुम्ही ध्येय मनामध्ये निर्माण केलं की त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील असणे. हे दोन्हीही करण्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. आणि ही प्रज्ञा माणसाची 3 प्रकारे जागृत होते. नंबर 1 स्रोतमयी प्रज्ञा, नंबर 2 चिंतनमयी प्रज्ञा आणि नंबर 3 भावनामयी प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, मी अगोदर सांगितलं. स्रोतमयी प्रज्ञा, पुस्तक वाचून किंवा कुणाचं तरी ऐकून प्राप्त झालेलं ज्ञान, स्रोतमयी प्रज्ञा. जे ऐकून वाचून ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्यावर चिंतन मनन केलं
त्याच्यावर चिंतन मनन केलं, हे चिंतनमयी प्रज्ञा. ऐकलं, वाचलं, चिंतन मनन केलं, हे इतकं महत्वाचं भगवान बुद्धांनी मानलं नाही. मग महत्वाचं कशाला म्हटलं? भावनामयी प्रज्ञा. भावनामयी प्रज्ञा 2500 वर्षापूर्वीचा शब्द आहे. याला आजच्या भाषेमध्ये म्हणता येईल स्वतःच्या अनुभवाचं ज्ञान. ऐकलेलं ज्ञान नाही, ऐकल्यानंतर चिंतन मनन केलेलं ज्ञान नाही, तर कुठलं ज्ञान? स्वतःच्या अनुभवाचं ज्ञान. उदाहरणाने समजू. लहान मुलाला शिक्षक शिकवतात, अरे पाठ करून या, साखर गोड आहे. घरी येतो, मुलगा पाठ करतो, साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे. वडील ड्युटीवरून येतो, म्हणतो काय करतोय रे बेटा? पप्पा अभ्यास करतोय. अरे वा, छान. पप्पा बाथरूमला जातो, फ्रेश होऊन येतो, तरी याचं पाठांतर होत नाही, याचं सुरूच असते, साखर गोड आहे, साखर गोड. अरे किती वेळचा पाठ करतोय म्हणे तू, साखर गोड आहे, पाठ नाही झालं तुझं? म्हणे नाही पप्पा. ठीक आहे म्हणे. साखरेच्या बरणीजवळ जातात वडील, साखरेच्या बरणीतील साखर काढतात मुठभर, त्याच्या तोंडामध्ये कोंबतात आणि म्हणतात, खा बरं, कशी वाटते रे? म्हणे गोड आहे. आता झालं का पाठ? म्हणे हो पप्पा, साखर गोड आहे. मास्तरने सांगितलं साखर गोड आहे, श्रोतमयी प्रज्ञा. पाठांतर करीत आहे, चिंतनमयी प्रज्ञा. ज्यावेळेस त्याने प्रत्यक्ष खाऊन पाहिली, ही भावनामयी प्रज्ञा. आज जग जे समज गैरसमज होतात, ह्या श्रोतमयी प्रज्ञेने आणि चिंतनमयी प्रज्ञेने होतात. भावनामयी प्रज्ञेकडे कोणी बघत नाही. आवश्यकता आहे प्रत्येक व्यक्तीने भावनामयी प्रज्ञेकडे बघण्याची, स्वतःच्या अनुभवातील ज्ञानाकडे बघण्याची. याला आपण सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प म्हटलं. दुसरा, हे जे 2 अंगानंतर तिसरं अंग आहे शीलाचं. शील म्हणजे सदाचार. सदाचारामध्ये 3 अंग आपल्याला दिसून येतील. पहिलं आहे सम्यक वाणी, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका, ज्याला उपजीविका म्हणता येईल. सम्यक वाणी, सम्यक कर्मांत आणि सम्यक उपजीविका, हे 3 अंग अतिशय महत्वाचे आहे. शील म्हणजे काय? सदाचार. सम्यक वाणी कशी होईल? सम्यक वाणी कोलगेट टूथब्रशने होईल का? टूथपेस्टने? तर नाही, ती फक्त साफ होईल, सम्यक वाणी होणार नाही. मग कशाने होईल? तर वाणीचे जे दोष आहेत, ते वाणीचे दोष आपण जर दूर केले तर सम्यक वाणी होईल. सम्यक म्हणजे योग्य, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सम्यक म्हणजे योग्य. वाणी म्हणजे आपण जे काही बोलतो, वाणी म्हणजे जीभ नाही, आपण जे काही बोलतो, जे उच्चारतो, लोकांचा त्या उच्चारण्यावर काय प्रभाव होतो, लोक तुमच्या वाणीला काय प्रतिसाद देतात, काय प्रतिक्रिया देतात, ती वाणी तुमची कशी असावी? तर सम्यक असावी. मग वाणीचे दोष जर दूर केले तर ती सम्यक होईल. काय वाणीचे दोष आहेत? खोटे बोलणे हा वाणीचा दोष आहे. कोर्टामध्ये खोटी साक्ष देणे हा वाणीचा दोष आहे. आणखी वाणीचा दोष काय आहे? कठोर बोलणे. आणखी वाणीचा दोष काय आहे? कोणाची निंदा, नालस्ती, टीका करणे. आणि आणखी वाणीचा दोष काय आहे? तर व्यर्थ बडबड करणे. सर्वात मोठा वाणीचा दोष व्यर्थ बडबड करणे. माणसं काम नसलं की आपलं चिंतन मनन किंवा वाचनामध्ये वेळ घालवणार नाहीत, सत्संगामध्ये वेळ घालणार नाहीत. कुठेही उभे राहतील, 4 माणसं भेटले की व्यर्थ बडबड करण्यामध्ये आपल्याला दिसून येतात. हे 4 वाणीचे दोष दूर केले की झाली सम्यक वाणी. सम्यक कर्मांत. कर्म हे कायेने, वाचेने आणि मनाने होतात. कुठलंही कर्म असो, कायेने, वाचेने आणि मनाने होतात. आणि याचं प्रमुख आहे मन. तेव्हा असं कर्म करा आपल्या शरीराद्वारे ज्याच्यामध्ये तुमच्याकडून हत्या घडणार नाही, तुमच्याकडून चोरी घडणार नाही, तुमच्याकडून व्यभिचार घडणार नाही, आणि सर्वात महत्वाचं आहे नशा पाणी घडणार नाही. बस या 4 दोषापासून मुक्त झालात की तुमचं सम्यक कर्मांत. सम्यक आजीविका. तुमची उपजीविका कशी असावी? तुम्ही जे काही पगार कमवता, जे काही उत्पन्न मिळवता, जो काही पैसा कमवून आणता, तर ते कुठल्या मार्गाने तुम्ही तो पैसा कमवता, याला अतिशय महत्त्व भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. तर असं कर्म, असं उपजीविका
की ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या इजा पोहोचणार नाही, कुठल्याही प्रकारची दुसऱ्याची हानी होणार नाही, कुठल्याही प्रकारे दुसऱ्यांना घाटा तोटा होणार नाही, अशा प्रकारची उपजीविका. मग काय 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 दोष सांगितलेत या सम्य उपजीविकेसाठी आजीविकेसाठी भगवान बुद्धांनी? तर असं कर्म करा, सब्ब पापस्स करणं, असं कर्म करा की जे खोटं बोलून तुम्हाला जो पैसा मिळतो तो असम्यक. हत्या करून जर तुम्ही उत्पन्न मिळवत असाल तेही वाईट, चोरी करून उत्पन्न मिळवित असाल तेही वाईट, शरीर विक्रय करून जर काही पैसा मिळवित असाल तेही वाईट, नशा पाण्याचा धंदा करून जर पैसा मिळवत असाल तेही वाईट, शस्त्रास्त्रांचा व्यापार करीत असाल तर तेही वाईट. याच्यापासून जर वाचलात तर ती सम्यक आजीविका झाली. आणि म्हणून ही सम्यक आजीविका अतिशय महत्त्वाची आहे. 5 अंग पाहिलेत आपण आर्य अष्टांगिक मार्गाचे. 3 अंग राहिलेले आहेत जे समाधी या भागात येतात. पहिले 2 अंग आपण प्रज्ञेमध्ये पाहिले, दुसरे 2 अंग शीलमध्ये पाहिले आणि तिसरं अंग समाधीमध्ये. याच्यामध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा संपूर्णपणे मनाच्या एकाग्रतेचा भाग आहे. मनाच्या एकाग्रतेचा भाग आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, मनाची एकाग्रता कोणीही साधू शकत नाही, तर त्याच्यासाठी त्याची प्रज्ञापुष्ट असली पाहिजे. प्रज्ञापुष्ट असण्यासाठी त्याचं शील एकदम बलवान असलं पाहिजे. शील आणि प्रज्ञा जर बलवान नसेल तर तो समाधीच्या या अंगाकडे वळू शकत नाही. म्हणून त्याने सदाचारी प्रथम असलं पाहिजे. सदाचारामध्ये अंधश्रद्धेला बिलकुल थारा न देता प्रज्ञेची त्याने जोड ठेवली पाहिजे आणि त्याच वेळेस तो स्वतःच्या समाधीकडे जाऊ शकतो. समाधी मध्ये सम्यक प्रयत्न, ज्यावेळेस मनुष्य शिलावर अधिष्ठित आहे, प्रज्ञा त्याची पुष्ट आहे आणि मग समाधीच्या मार्गाला लागला तर तो श्वासोच्छवासापासून तर निर्वाणापर्यंत जाणाऱ्या ज्या काही पायऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये श्रोतापत्ती आहे, सकृदागामी आहे, अनागामी आहे आणि शेवटी संपूर्ण शत्रूंना नष्ट करणारं अरहतपद. शत्रू कोणते? माणसं नाहीत, तर त्याच्या मनाचे जे राग, द्वेष आणि मोह हे सर्वात मोठे शत्रू आहेत. यांना जो नष्ट करतो, संपूर्णपणे नष्ट करतो, त्यालाच अर्हत म्हटलेलं आहे. आणि असाच व्यक्ती निब्बाण पदाकडे जाऊ शकतो. तेव्हा याच्यासाठी तो प्रयत्नशील असतो की माझं शील पुष्ट असलंच पाहिजे, ते तुटणार नाही. तो प्रयत्नशील असतो की माझं दृष्टी जी आहे ही असम्यक असणार नाही आणि हे प्रयत्न तो सतत करीत असतो. त्याच्यामध्ये कुठलाही कसूर तो ठेवत नाही. आणि हे करत असताना सम्यक स्मृती म्हणजे सततची असणारी जागरूकता. अजागृत अवस्थेमध्ये त्याचं शील तुटण्याची शक्यता असते. अजागरूक अवस्थेमध्ये त्याची जी दृष्टी आहे ही देखील भटकण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून माझं शील कसं पुष्ट राहील, माझं सम्यक दृष्टी कशी पुष्ट राहील, याच्यासाठी तो सतत जागरूक असतो. आणि हे संपूर्णपणे मनाची कसरत म्हणजे व्यायाम म्हटलेला आहे त्याला. मनाची कसरत, मनाचा कराव्याचा प्रयत्न, याच्यामध्ये तो पुष्ट होऊन मग शेवटी तो समाधीकडे वळतो आणि या समाधीच्याच मार्गाने तो निर्वाण पदाकडे जाऊ शकतो. समाधी डोळे लावणे म्हणजे समाधी नाही. समाधीमध्ये स्वतःच्या मनाची शुद्धताच झाली पाहिजे. ज्या समाधीने मनाची शुद्धता होत नाही ती समाधी नाही. बगडा देखील डोळे बंद करतो. नदीच्या काठावर आपण पाहिलं असेल, तो नदीच्या काठावर एका पायावर उभा राहतो. त्या तलावामध्ये, नदीमध्ये असणाऱ्या मासोळ्यांना वाटते की काय सुंदर साधू आहे हा, साधूसारखा तपश्चर्या करीत आहे. आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी त्या मासोळ्या ज्यावेळेस त्याच्या पायाजवळ येतात तर तो बगडा टपकन करून त्या मासळीला आपल्या चोचीने पकडतो. ही समाधी नाही, त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ आहे. एखादा सैनिक आपल्या शत्रूला मारण्यासाठी बंदुकीचा वेध बरोबर धरतो. त्या बंदुकीच्या दुर्बिणीतून आपल्या शत्रूला पाहतो, टिपतो, एकाग्रचित्त करतो.
आणि त्या एकाग्र चित्ताने त्या यांना मारण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु ही सम्यक समाधी नाही, त्याच्यामध्ये वेगळी भावना आहे. आणि म्हणून ह्या सम्यक समाधीसाठी अतिशय प्रयत्नशील असलं पाहिजे. डॉक्टरांचं उदाहरण घेऊ. डॉक्टर आपल्या पेशंटला दुरुस्त करण्यासाठी त्याचं जर ऑपरेशन करीत असेल तर तो ऑपरेशन करताना शस्त्रांचा वापर करतो, चाकूंचा वापर करतो. त्याचं कुठलंही ऑपरेशन असेल ते फाडून काढतो, चिरून काढतो आणि त्याला दुरुस्त करतो. चाकूचाच उपयोग डॉक्टर करतो, चाकूचाच उपयोग एखादा गुंडही करतो. तो कोणाला मारण्यासाठी जर त्या चाकूचा उपयोग करत असेल आणि समोरच्याचा जीव घेत असेल तर ती सम्यक समाधी नाही. डॉक्टरांनी केलेली सम्यक समाधी आहे आणि याने केलेली सम्यक समाधी नाही. आणि म्हणून समाधीमध्ये श्वासोच्छवासापासून येत आहे जात आहे, येत आहे जात आहे, येत आहे जात आहे. आणि याच्यावर ज्यावेळेस तो चित्त एकाग्र करतो, त्या चित्त एकाग्रतेकडे तो सम्यक व्यायाम कसून प्रयत्न करतो चित्त एकाग्र होण्यासाठी. आपली स्मृती जागृत ठेवतो, अरे माझं चित्त भटकलेलं नाही आहे, माझा श्वास चालू आहे, माझं मन श्वासाच्या येण्या जाण्याकडे चालू आहे. आणि हे श्वासाच्या येण्या जाण्याकडे ज्यावेळेस मन चालू आहे तर याच्यातून माझ्या शरीरामध्ये जी काही हालचाल होत आहे, जे काही चलबिचल होत आहे, याच्याकडे समोर ज्यावेळेस विपश्यनेच्या माध्यमातून तो भाग घेतो. विपश्यना म्हणजे काय? विशेष रूपाने पाहणे. त्याची पहिली पायरी आहे श्वासाकडे पाहणे आणि त्याची अंतिम पायरी आहे विशेष रूपाने पाहणे, सर्व बॉडीचं ऑपरेशन करणे. हे इतकं सोपं नाही. ही समाधी शिकण्यासाठी कमीत कमी 10 दिवसाचा अवधी माणसाला द्या. या सम्यक समाधीमध्ये वर्तमानात जगण्यासाठी वर्तमानातील जगणं अतिशय महत्त्वाचं आहे. समाधी करत असताना जर तुम्ही भूतकाळाविषयी विचार करू लागलात तर ते महत्त्वाचं ठरत नाही. समाधीला बसले असताना तुम्ही भविष्यकाळाविषयी विचार करू लागलात तर तेही महत्त्वाचं नाही. समाधीमध्ये इतकं एकाग्रचित्त झालं पाहिजे की तुम्हाला वर्तमान काळात तुम्ही काय आहात, मी काय आहे, माझ्या शरीरामध्ये वर्तमान काळात काय चलबिचल होत आहे, माझा श्वासाचं येणं जाणं योग्य आहे की नाही. भूतकाळात हे होतं त्याची चिंता करायची नाही, भविष्यामध्ये काहीतरी होईल त्याचीही चिंता करायची नाही. वर्तमान काळामध्ये माझं लक्ष संपूर्णपणे शरीराच्या मध्ये होणारी जी हलचल आहे याच्याकडे आहे की नाही याच्याकडे गेलं पाहिजे. शरीराची हलचल हे भौतिकरित्या आप, तेज, वायू आणि पृथ्वी या 4 तत्वांनुसार होत असते. आप तुम्हाला माहित आहे, आप, तेज, वायू आणि पृथ्वी. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे हवा आणि पृथ्वी म्हणजे माती. हे 4 तत्व माणसाच्या भवाशी इतके निगडीत आहेत. माणसाच्या माणसाच्या जन्माच्या अगोदर जी भव प्रक्रिया असते त्याच्याशी इतके निगडीत आहेत की या 4 तत्वाशिवाय माणसाचा जन्मच होऊ शकत नाही. माणसाचाच नव्हे तर या सृष्टीमध्ये जे काही अणु, रेणू, छोटे छोटे जीव पासून मोठमोठे जीव उत्पन्न झालेले आहेत हे सर्व या 4 तत्वापासूनच निर्माण होतात. आप, तेज, वायू आणि पृथ्वी. तेव्हा हे जे आप, तेज, वायू आणि पृथ्वी आहेत हे 4 तत्व माणसाच्या शरीरामध्ये संपूर्णपणे संस्काराची निर्मिती करतात. आणि हे संस्कार पाहण्यासाठी माणसाला समाधीची आवश्यकता असते आणि त्याच्यातून तो माणसाच्या मनाचे जे विकार आहे, कारण जेही विकार आहेत ते संपूर्णपणे संस्कारांवरच अवलंबून आहे. विकार कुठून बाजारातून विकत मिळत नाही, विकार कुठून आयात निर्यात होत नाही. तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कर्माद्वारे तुमच्यावर ते संस्कार होत असतात. समाधी माणसाचे हे संपूर्ण विकार नष्ट करीत असते. समाधीद्वारेच आपण सत्याचं आकलन करू शकतो. समाधीशिवाय सत्याचं आकलन होऊ शकत नाही. वर्तमान काळामध्ये कसं जगावं हे समजू शकत नाही. तर जगामध्ये स्रोतमयी प्रज्ञेवर, चिंतनमयी प्रज्ञेवर जे लोक जगतात त्यांची अवस्था या आंधळ्यासारखी असते.
आणि जे भावनामय प्रज्ञेवर जगतात ते अंध नसतात, ते डोळस असतात, त्यांची सम्यक दृष्टी असते आणि म्हणून ते सम्यक दृष्टीद्वारे सम्यक समाधीपर्यंत ते लोक पोहोचू शकतात आणि ते वर्तमान काळात कसं जगायचं याचं संपूर्ण आकलन करू शकतात. हे सगळं शील आणि समाधीच्या पुष्टतेवर अवलंबून आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येकाने या आर्य अष्टांगिक मार्गाचा दुःख मुक्ती कोणाला नको आहे. खरा हिंदू असेल, खरा मुस्लिम असेल, खरा ख्रिश्चन असेल, खरा पारसी असेल, खरा जैन असेल, खरा बौद्ध असेल किंवा आणखी जितके काही पंथ असतील, प्रत्येकाला दुःखमुक्ती हवी आहे. आणि मग दुःखमुक्ती करायचं असेल तर आपापल्या घरामध्ये ज्याही देवांची आपण पूजा करतो, आपापल्या घरामध्ये ज्याही ईश्वरांची कर्मकांडांची पूजा करतो ते करा, त्याला विरोध नाही. परंतु हेही तर करून बघा, कारण दुःखमुक्ती पाहिजे आहे. ते जे करत आहात त्यातून जर दुःखमुक्ती होत नसेल तर हे करून पाहायला हरकत नाही. आणि म्हणून आर्य अष्टांगिक मार्गाचा हा अवलंब केला पाहिजे. आणि ही जी सत्याच्या स्वानुभवावर स्वतःच्या अनुभवावर आपण दुःख नष्ट करू शकतो, भगवान बुद्धाने या जगाला दिलेली ही अद्वितीय अशी देणगी आहे. म्हणून आर्य अष्टांगिक मार्गाचा जोही खऱ्या अर्थाने वापर करतो त्याला अनित्य कळायला लागते की या जगामध्ये नित्य काही नाही. पहिल्या गाथेमध्ये सांगितलं होतं मी, सुरुवातीला ज्यावेळेस मी गाथा म्हटली त्या गाथेमध्ये आहे की शाश्वत इथे काही नाही, सगळं अशाश्वत आहे. काही लोक सांगतात की हा शाश्वत आहे, तो शाश्वत आहे, परंतु नाही. काहीतरी असण्याला जर काही कारण आहे, हा जर सिद्धांत मान्य केला तर तो शाश्वततेकडे जात नाही. कारण काहीतरी असण्याला काही कारण आहे हे विज्ञान ज्याला मान्य आहे तो शाश्वततावादाचा आग्रह धरत नाही. तो म्हणतो की नाही, सगळं परिवर्तनशील आहे, सगळं बदलणार आहे, सगळं अशाश्वत आहे. आणि म्हणून तो अनित्यवादाचा स्वीकार करतो, तो अनात्मवादाचा स्वीकार करतो आणि दुःखाचाही स्वीकार करतो. भगवान बुद्धांनी हे 3 अतिशय महत्त्वाचे सूत्र या जगाला दिलेले आहे, ज्याचं अतिशय चांगल्या प्रकारे हे जर केलं, या समाधीद्वारे ज्याची प्रज्ञा पुष्ट आहे, ज्याचं शील पुष्ट आहे, ज्याची समाधी पुष्ट आहे, त्याच्या मनाचे विकार जर संपूर्ण नष्ट करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली तर या पृथ्वीवर शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, कुठल्याही व्याधी राहणार नाही. माणसामध्ये कुठलेही विकार राहणार नाही. आज या सृष्टीमध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने जो हाहाकार माजवलेला आहे, हा हाहाकार जर संपवायचा असेल तर भगवान बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाने तुमचं मन पुष्ट करून तुम्ही या संपूर्ण कोरोनाच काय याच्याही पेक्षा भविष्यात येणारी कुठलीही महामारी असेल तर ती दूर होऊ शकते. 2500 वर्षापूर्वी वैशाली येथे भगवान बुद्धांनी अशाच प्रकारे आलेल्या महामारीवर एक परित्राण पाठ केला. परित्राण पाठ कोणीही करू शकत नाही. 500 अर्हत भिक्षूंना घेऊन त्यांनी तो परित्राण पाठ केला आणि त्या परित्राण पाठाची परिणिती अशी झाली की धो पाऊस आला, जे दुर्भिक्ष होतं, पाऊस पडत नव्हता, महामारी पसरली होती, रोजचे हजारो लोक मरत होते, जनावरं मरत होते, हे संपूर्णपणे नष्ट झालं. केव्हा? भगवान बुद्धाच्या त्या वाणीच्या परित्राण पाठाने. आणि म्हणून बुद्धाच्या वाणीमध्ये जी शक्ती आहे, अर्हत्व होण्याची शक्ती, चमत्काराची शक्ती नाही तर स्वतःचे विकार मुक्त होण्याची शक्ती, त्या शक्तीचा सर्व मानवांनी उपयोग केला पाहिजे. आणि मग कोरोनाच काय तर कोरोनाच्या अगोदरही जे काही तुम्हाला विकार असतील आणि नंतरही होणार असतील त्यातून तुम्हाला मुक्ती मिळवता येते. सभी प्राणी सुखी हो जाए, सभी की स्वास्थ्य भली हो जाए, स्वास्थ्य मुक्ति हो जाए, सभी निर्विकार हो जाए, सभी का कल्याण हो, सभी का मंगल हो. सबे सत्था सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो, सबे भद्राणि पश्यन्तु, मा कंची दुःखमागमा, मा कंची दुःखमागमा, मा कंची दुःखमागमा. साधु साधु साधु.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।